टीईटी परीक्षा रद्द करावी, संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा आदेश मागे घ्यावा, शिक्षण सेवक पद रद्द करावे, तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने कडक भूमिका घेतली आहे। या सर्व मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। मुख्याध्यापक संघ कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड होते। पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर प्रमुख उपस्थित होते। टीईटी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे आश्वासन राज्य शासनानं दिलं असलं तरी प्रत्यक्षात याचिका दाखल न झाल्याने शिक्षकांमध्ये संताप आहे। 15 मार्च 2024 रोजीच्या संच मान्यतेच्या आदेशामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं शिक्षक संघटनांनी स्पष्ट केलं। जुनी पेन्शन योजना लागू करणे ही देखील संघटनांची प्रमुख मागणी आहे। निर्णयानुसार 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। बैठकीस दादा लाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, सुधाकर निर्मळे, प्रसाद पाटील, विलास पिंगळे, बाबा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जो मोर्चा शिक्षकांचा काढला जाणार आहे याचा नियोजनासाठी आज या ठिकाणी बैठक बोलवली व्यासपीठाच्या वतीनं। खऱ्या अर्थानं टीईटीचा प्रश्न असेल, संच मान्यतेचे निकषाचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा आदेश आहे या आदेशानुसार बऱ्याचशा मराठी शाळा या बंद होणार आहेत आणि आमच्या वाड्या वस्त्यावरच्या मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी थांबणार आहे। याला कुठंतरी ठामपणे विरोध करण्यासाठीच म्हणजेच खऱ्या अर्थानं मराठी शाळा टिकवण्यासाठी या ठिकाणी असे बरेचसे प्रश्न घेऊन शासनाच्या विरोधी मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल या सर्व शाळांमधील शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, आमचे प्राचार्य असतील, संस्थाचालक असतील यांनी ठामपणे या मोर्चामध्ये उतरावं आणि या मोर्चाला पाठिंबा द्यावा, जेणेकरून शासनाला या प्रश्नासंदर्भात जाग यावी आणि आमचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका शासनाने करावी, यासाठी हा भव्य असा मोर्चा आयोजित केलेला आहे। हा मोर्चा 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता दसरा चौक येथून निघणार आणि तो कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे। तर या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं हेच या निमित्ताने मी आवाहन करतो।